Yeah. So welcome you all. सर्वांचं स्वागत आहे. Now we are looking at the next lesson of our geography that is interior of the earth. आपण आता पुढचा लेसन बघतो, पुढचा पार्ट बघतो आपण जॉग्रफीचा भूगोलाचा. त्याचं नाव आहे पृथ्वीचे अंतर्गत. तर बेसिकली बघा आपल्याला माहिती आहे आपण कुठे ना कुठे वाचलं असेल काय ना काय तर केलं की पृथ्वीच्या गर्भाशयातून आपण लोह खनिज वगैरे हे ते धातू वगैरे आपण मिळवतो. सो वी हॅव ऑलरेडी लिसन और वी ऑलरेडी heard about the something called की वी गॉट द आयर्न फ्रॉम द इनसाइड द अर्थ अँड मातीच्या आतमध्ये आपण बघतो की वी गॉट द समथिंग डिफरंट थिंग्स लाईक आयर्न झाले आणि ऑइल्स झाले की म्हणजे जे नॅचरली थिंग्स असतात जे मेटल्स वगैरे आपण बेसिकली ते आपल्याला पृथ्वीच्या पोटातून भेटतात बट व्हॉट आर देअर अँड व्हॉट इज अदर थिंग दॅन दिस म्हणजे त्याला त्या व्यतिरिक्त अजून काय काय आहे का पृथ्वीच्या गर्भाशयात ते आपण जाणून घेणार आहोत इन दिस लेसन दॅट इज कॉल्ड पृथ्वीचे अंतर्गत दॅट इज इंटेरियर ऑफ द अर्थ सो लेट्स सी आता जाणून घेऊया व्हॉट वी हॅव तसं बघ आपण कुठे ना कुठे हे शब्द ऐकलेले असते की भूकंप नेमके काय होतात ज्वालामुखी मीन्स व्हॉट ज्वालामुखी मीन्स व्हॉल्कॅनोज व्हॉट इज मेन बाय व्हॉल्कॅनोज अँड वाय द व्हॉल्कॅनो स्पोर्ट्स आणि त्याच्यातून निघणारा जो लावारस असतो दॅट व्हॉट इज द थिंग्स एक्झॅक्टली व्हॉट इज दॅट हे सगळ्यांचा आपण एक निष्कर्ष काढणार त्या सगळ्यांचा आपण स्टडी करणार आहोत राईट सो भूकंप कसे होतात हे वगैरे आपण आपल्याला थोडेफार आयडिया असावेत बट स्टील वी विल लुक ॲट द थिंग्स की काय काय आहे काय ना काय सो आता पुढे बघूया आणि काय आहे ते आपण बघूया सो त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिली जसं आपल्याला प्रत्येक वेळेस काय ऍक्टिव्हिटीज येतात त्या ऍक्टिव्हिटीज आपण बघूया अर्धा लिटर दूध तापत ठेवा दूध तापून उकळी येईपर्यंत तापवणे बंद करा आता दुधाच्या पातेल्यावर झाकण ठेवा त्या प्रयोगाचा पुढचा भाग फार महत्वाचा आहे त्यामुळे तुमच्या निरीक्षण कौशल्य वापरायचे असून त्याद्वारे निष्कर्षात्मक पोहोचायचे आहेत 10 मिनिटांनंतर पातेला ठेवल्यानंतर झाकण बाजूला करा व थोडे थोडे तिरपे ठेवा त्याचे काय होते दुधावर काय दिसतंय का ते पहा दुधावर जमलेला पदार्थ कोणत्या स्वरूपाचा आहे हा पदार्थ बाजूला करा व या पदार्थाच्या व दुधाचे तापमान यातील फरक समजून घ्या किंवा पुढील प्रश्नाचे उत्तर द्या कसे व्हॉट इज द ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी इज बेसिकली सिम्पल की आपण जे डे टू डे लाईफ मध्ये जे आपण ऑइल सॉरी मिल्क बॉईल करतो तर सेम आपल्याला मिल्क बॉईल करायचं आहे परंतु त्याच्यानंतर आपल्याला त्याची साय आपण जे जमा करायचे ते साय जमा करून त्याच्या टेम्परेचर मध्ये दॅट इज समथिंग कॉल आपण हे पण करू शकतो नॉर्मल थिंकिंग करत होतो की दुधाचा जो बॉइल्ड दूध आहे आणि प्लस जो साय आपण कलेक्ट केलेला आहे राईट साय दॅट वी कॉल द बटर बटर आपण त्याला बोलू शकतो मॅटर ऑफ द मिल्क त्याला आपण बटर थोडं काइंड ऑफ बोलू शकतो तो बटर आपण जर जॉईंट बाजूला केलं तर त्याच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे म्हणजे टेम्परेचर वाईज डिफरन्स आहे आपल्याला जाणून घ्यायचा आहे त्याच्याने आपलं काय निष्कर्ष आहे ते आपण बघूया पुढे आपण बघूया सो सी व्हॉट विल फाइंड आउट की सी बिफोर बॉइलिंग द मिल्क इट वॉज द लिक्विड स्टेट आफ्टर इट केम टू बॉईल आपण हे बघतोय तो बघा हा वाला पॉईंट बघतोय बिफोर बॉइलिंग द मिल्क इट वॉज द लिक्विड स्टेट आफ्टर इट केम टू बॉईल the steam started coming out from it. After some time, the thick layer of the cream developed over the milk, and the temperature of the cream lesser than the milk below. Thus, it can be amplified that the creamy layer cooled faster than the milk below it, which remembered the hot and in the liquid form. A similar process occurred when the earth cooled. सो सी बघा त्यांनी बेसिकली आपल्याला काय सांगितलं माहिती आहे का त्यांनी बेसिकली आपल्याला कोणता एक्सपेरिमेंट सांगितलाय की ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला कळतं की बघा वरचा जो आपण जो साय बोलतो जो आपण मटेरियल त्याला आपण काय क्रीम आपण इंग्लिश म्हणण्यासाठी इथे क्रीम असं इंडिकेट केलेलं आहे बट बघा आपण जेव्हा आपण दूध गरम केल्यानंतर जेव्हा आपण बंद करतो तेव्हा आपल्याला वरती एक साय आढळून येतो तर साय ही थंड असते त्या दुधापेक्षा दॅट मीन्स व्हॉट एक सेम सिमिलर प्रोसेस अर्थ सोबत पण राहिलेले अर्थ इज द गोल आपण अर्थ एक असा गोळा आहे जो लावारस जो आपण लावारस ज्याला म्हणतो तो लावारसचा गोळा आणि तो बेसिकली हळूहळू थंड होत गेल्यामुळेच आपण जे लँड्स वगैरे होतो जे कॉन्टिनेंट्स बघतो जे खंड लँड्स अँड देन प्लस आपण जे माउंटन्स वगैरे बोलतो दॅट इज द रिझल्ट ऑफ दिस रिझल्ट ऑफ कुलिंग डाऊन दॅट लावारस कुलिंग डाऊन दॅट थिंग म्हणजे हे आपण जे पृथ्वी बघतो पृथ्वीवरती जे जमीन पृथ्वीवरचे जे भूखंड आपण जे बघतो जसं आपला आशिया खंड आहे नंतर युरोप आहे आफ्रिका आहे देन ऑस्ट्रेलिया हे जे खंड आहे ते बेसिकली काय झालेले की जो लावारसचा आपला गोळा होता अर्थ राईट जसा अर्थ कसा गोळा होता जसा सन कसा गोळा आहे एक तशाच प्रकारे आपला पण अर्थ एक लावारसचा गोळा होता परंतु हळूहळू आपला अर्थचा टेम्परेचर हा कमी होत गेला आणि आपले जे म्हणजे लिक्विड पदार्थ होता लिक्विड पदार्थ म्हणजे लिक्विड लावारस हा टर्न झाला होता जमिनीमध्ये राईट तो एक थोडासा जसा जसा कूलडाऊन होत गेला तसा जसा तो हे काय म्हणता येईल त्याला
एक कठीण होत गेला तर जमिनीमध्ये कन्वर्ट होत गेला. दॅट इज कॉल्ड एज लँड. आता आता ज्याला आपण लँड बोलतोय त्याला आपण जमीन बोलतोय. हा बोल बेटा. हॅलो सर. हा बोल. सर, जसं तुम्ही सांगितलं ना आता की अर्थच्या खाली पण आता लावा असू शकतो. हो हो. त्या हीटच्यामुळे म्हणजे ग्रॅव्हिटी फॉर्म होते ना नाही एका. नाही, दॅट इज टोटली टोटली डिफरंट. कन्सेप्ट दुसरा आहे. तर ह्याच्याबद्दल ग्रॅव्हिटी बद्दल आपण येऊया की व्हॉट इज द ग्रॅव्हिटिकल फोर्स. ग्रॅव्हिटीचा फोर्स ऍक्च्युअली बेसिकली आपण थोडा मॅग्नेटाइज फॉर्म मध्ये आपल्याला ते दिसतो. राईट. सो ग्रॅव्हिटीच्या फोर्सला आपण या लावारासोबत कम्पेअर करणं एक हदपर्यंत ठीक आहे, बट टोटली आपण म्हणजे एक बोलतो ना की नाही हेच आहे असं वालं नाहीये. एक सम एक्सटेंट मध्ये एक छोटासा पार्ट मध्ये आपण समजू शकतो हा ओके. बट ओव्हरऑल त्याला तेच आन्सर आहे, तेच एक बोलू शकतो रिझन आहे असं नाहीये. ओके, देर आर टू मेनी फॅक्टर्स फॉर दॅट. सो तर हे असं समजून घ्या. तर आता नेक्स्ट आपण बघूया की जसं आपण बघा तो आता कळायला आपल्याला लँड फॉर्म कसे झाले, राईट. सो आता आपण तेच पुढे एक्सप्लेनेशन करणार, तेच आपण वाचणार आहोत पुढे. सो राईट, द सायंटिस्ट unanimously believed that the Earth were formed out the solar system itself. Initially, the Earth was a gaseous hot balloon, and it cooled down as it rotated around itself. And the process of cooling takes place out the outer surface towards the Earth corner. As a result, the outer layer crust of the Earth becomes cooler and solid. But as we move from the surface to the core, the heat increases, and at a certain depth, the interior of the Earth is semi-liquid. ऑफ द सेमी लिक्विड म्हणजे बेसिकली बघा आपण मराठीमध्ये आपण जर वाचायला गेलं तर मराठीमध्ये वाचायला गेलं तर आपल्याला काय आढळून येईल की बघा की 2 मिनिटं हा ना. हा हॅलो, त्यांनी काय केलं सायंटिस्ट म्हणजे आपल्या पृथ्वीच्या निर्मिती सौरमंडल बरोबरच झालेले याबाबत शास्त्रज्ञांचे एकमत आहे. ओके, नंतर सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायू गोळ्याच्या स्वरूपात होती. स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होऊ लागली आणि पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेने झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भाग म्हणजेच भूकवच ज्याला आपण आज जमीन म्हणतो. ओके, ते थंड झाले व घनरूप त्याला प्राप्त झाले. घनरूप म्हणजे काय, त्याला एक सॉलिड फॉर्म प्राप्त झाला. एक घन प्रकारचं त्याला स्वरूप प्राप्त झाले ज्याला आपण आज जमीन असं म्हणतो. आणि त्याच जमिनीचे आपल्याला रिझल्ट आढळून येतात. एक डोंगर, नंतर आपण बघू शकतो समुद्राच्या खाली असणारी जमीन ती सुद्धा, प्लस आपण बघू शकतो आता जे आपण जमिनीवर चालतो ते सुद्धा, हे सगळे त्याचेच रिझल्ट आहे की जो लावा रस किंवा जो एक लावा रसच आपण त्याला सिम्पली सध्या अंडरस्टँडिंग साठी बघूया की जे मुवमेंट म्हणजे जो आपण बघू शकतो वायुरूप व पृथ्वीचा उष्ण व वायुरूपचा जो गोळा होता जो हळूहळू थंड होत गेला तर तो थोडा सॉलिड लिक्विड म्हणजे सॉलिड. आपल्याला सगळ्यांना प्रॉपर्टी मध्ये कोणतीही गोष्ट जर हवाला जर आपण थंड करत गेलं की ते हळूहळू लिक्विड मध्ये येतं आणि लिक्विड पासून ते परत कुठे येतो सॉलिड कडे येतो. तर दिस फंक्शन आणि हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे तेच आपल्यासोबत पण घडलंय. आणि जो आपला सेमी लिक्विड फ्लुइड आहे त्याला आपण लावारस असं म्हटलंय, राईट. सो दॅट इज द थिंग्स जो आपला कवच होता भूकवच हा एकदम कोल्ड झाला आणि तो डिरेक्टली सॉलिड मध्ये म्हणजेच घन रूपामध्ये तो कन्वर्ट झाला आणि त्यालाच आपण आज जमीन असं म्हणतो. आणि त्याच जमीन म्हणजेच आपले कोणते एशिया खंड, हे खंड, असे वेगवेगळे खंड आपण बघू शकतो. प्लस समुद्राखाली असणारी जमीन हे सुद्धा त्याच्याच एक रूप आहे. सो बघा, मात्र अंतर्गत भाग हा उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडे गाभाऱ्याकडे जाताना ते सातत्याने वाढत जाते. तसेच विशिष्ट खोलावर अंतर्गत अंधर अर्थद्रव्य स्वरूपात आढळतं. म्हणजे तेच बघा आपण जसं जसं खाली जमिनीमध्ये जाऊ आपल्याला बघा एक आपण टीव्ही मध्ये वगैरे कुठेतरी बघितलं की लावारस आणि लावारस बघा हे नाही सॉलिड मध्ये असतं नाही लिक्विड मध्ये असतं, एकदम पातळ पण असतं. तर त्याला काय म्हटलंय अर्धद्रव्य असं त्याला नामांकित केलंय. दॅट इज कॉल्ड ॲज इन द इंग्लिश मीडियम दॅट इज सेमी लिक्विड. ओके, बिकॉज इट इज नॉट डिरेक्टली अ लिक्विड म्हणजे तो एक लिक्विड सारखे पण त्याची प्रॉपर्टी नाही, प्लस इट इज नॉट टोटली सॉलिड. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज सेमी लिक्विड म्हणजेच अर्धद्रव्य. ओके, आता आपण पुढे बघूया. द मॅन हॅज ऑलवेज बीन inquisitive about the what lies in the interior of the earth. A direct observation of the earth's interior has not been possible as yet. Through the various methods, the scientists have tried to estimate about the same. To infer about this, the study of the material coming out the volcanic eruption and the seismic or seismic, what is that, the seismic, okay, that is seismic waves इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सो व्हॉट डज दॅट मीन. सो त्या मीन्स मध्ये कसं होतं की आपण जो मॅन म्हणजे आपण ह्युमन बिंग हे वी आर ऑलवेज क्युरियस अबाउट व्हॉट इज द इनसाइड द अर्थ. म्हणजे आपलं पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे त्याच्याबद्दल आपण नेहमी क्युरियस असतो. त्यासाठी आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले. बट वी ऑल नो
आता आपल्याला काय आलं, की जो पृथ्वीच्या खाली जो टेम्परेचर आहे, जो तापमान आहे, तो खूप अतिशय जास्त असल्या कारणाने आपण डायरेक्टली खाली जाऊ शकत नाही आणि एक्झॅक्टली बघू शकत नाही, की व्हॉट इस दॅट एक्झॅक्टली. सो मग त्याचीच आपण वेगवेगळ्या मेथड्स करून आपण एक म्हणजे जे व्हॉल्कॅनिक्स आपण बोलत होतो इरप्शन जे व्हॉल्कॅनिक स्फोट झाला त्याच्यावर थ्रू काहीतरी जाणकारी जाणून घेण्याचा आपण ट्राय केलं किंवा काय-काय सेन्सिमेंट वेव्हज आपण बघू शकतो, की त्याच्यामुळे पण आपण काय-काय जाणकारी हासिल करण्याचा आपण ट्राय करत आहोत. दिस इज द सेम थिंग टू सी. तर पृथ्वीच्या अंतराळात नेमके कसे आहेत या बाबतीत माणसाला अजूनही कुतूहल आहे. ज्या पृथ्वीच्या अंतर्गत प्रत्यक्ष हॅलो हां, बोला. हॅलो हां, बोला, बोला, बोला. सो व्हॉट इज द थिंग? सो अल्पात यश आपल्याला प्राप्त झालेले नाहीये. कारण बघा आपण डायरेक्टली खाली जाऊ नाही शकत कारण तिथली जी हीट आहे, ती आपल्याला सहन होणार आहे का? नाही. सो दॅट इज द थिंग. तर त्यामुळे भूशास्त्रज्ञ म्हणजे जेच आपले जे जमिनीबद्दल जे सायंटिस्ट जे लोकं स्टडी करतात त्यांनी काय केलं, अनेक पद्धतीने अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी अनुमानित काढले म्हणजे प्रेडिक्शन्स काढले. त्यासाठी ज्वालामुखीतून बाहेर येणारे पदार्थ व लहरी यांचा अभ्यास त्यांनी केला. म्हणजे भूकंपामध्ये असणारे जे लहरी त्यालाच आपण वेव्हज बोलूया जे सेismic वेव्हज त्याला आपण म्हटलेलं आहे, की दिस इज दॅट सेismic वेव्ह. ओके. सेismic वेव्ह दॅट इज द भूकंपातील लहरी. आपण जे बोलतो पुढे आपल्याला कळून येईल, की हवा दे अँड व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली. सो अशा प्रकारे त्यांनी अभ्यास करायचा ट्राय केला. सो मॅटर कमिंग आउट ऑफ द व्होल्कॅनो इरप्शन consist of hot magma, gases, steam, etc. When the lava cools and solidified, the ingenious rocks are formed through the estimated studies of the temperature, the density, gravitational force, and the pressure of the interior of the Earth was understood. For instance, when we go down into the mine, right? When we go down into the mine, we feel an increase in temperature. Similarly, the magma is coming out, and the volcanoes from the Earth's interior is hot. Such estimations were made through the geologists, the several earthquakes occur in the various places of the earth every time. The seismic waves are generated. These waves travel through the interior of the earth. अजून पुढे काय आहे का आपण बघूया. Yeah, related. Okay. The study of the direction and the volcanoes help us to estimate about the interior of the earth. The man has also tried to dig down the borehole and the interior to know more about the same. So see, what they actually tell, की see, आता एक आपण बघूया की अर्थच्या खाली आपल्या सगळ्यांना कळलं अर्थच्या खाली एक लाव्हारस आहे. व्हॉल्कॅनोस आपण त्याला म्हणतो. सो व्हॉल्कॅनो स्फोट होतो जेव्हा जेव्हा पण व्हॉल्कॅनो स्फोट होतो, जेव्हा पण व्हॉल्कॅनोचा उद्रेक होतो, तेव्हा बेसिकली काय होतं एक मॅग्मा एक त्याच्यात तो जो पदार्थ बाहेर येतो त्याच्यामध्ये काय-काय असतं त्याच्यामध्ये मॅग्मा असतो, गॅसेस असतात, स्टीम असतात. तर मॅग्माला त्यांनी मराठीत वर्ड काय वापरला असतो लाव्हारस राइट? सो दॅट इज द लाव्हारस, वायू, वाफ या गोष्टीचा तो एक मिक्सचर असतो. त्या गोष्टीचा मिक्सचर असताना प्लस आपण बघू शकतो की तो जसा बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर ओके. ऑलराइट. हॅलो 2 मिनिटं. साउंड इज ब्रेक. इथे हां, येईल थोडा साउंड ब्रेक आवाजमध्ये येतो. प्रत्येकाला येतोय बेटा. नेटवर्क प्रॉब्लेम असेल. सो मे बी तसं येईल. बट ट्राय टू अंडरस्टँड. आपण बघूया पुढे-पुढे हळू जाऊ की तो क्लिअर होऊन जाईल. सो सी. So what the matter is coming out of the volcano eruption. They consist of hot magma that is lava in gases. Sir, hello sir. Sir, Uh, recording. So see, the matter is coming out of the volcano eruption that consists of hot magma, gases, steam. So जो काही पदार्थ व्हॉल्कॅनो उद्रेकचा जो जो ज्वालामुखी उद्रेकच्या बाहेर येतो, त्याला तो लाव्हारस प्लस त्याची हवा आणि प्लस स्टीम ह्यांचा मिक्सचर असतो. आणि वेन द लावा कूल डाउन आणि जेव्हा तो लाव्हारस आपण ज्याला म्हणतो जो मॅग्मा तो जो पदार्थ जेव्हा बाहेर आल्यानंतर जेव्हा जसा-जसा थंडावत जातो, तसा-तसा आपल्याला आढळून येईल तो एक सॉलिड फॉर्ममध्ये होतं. जसं आपण बघितलं होतं, की बघा कोणताही पदार्थ असेल, वेदर इट इज सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस, व्हेन इट कम्स टू कूल डाउन, जेव्हा तो थंडा होत येतो, तेव्हा तो आपला स्टेट चेंज करतो. तर तशाच प्रकारे जो सेमी फ्लुइड आहे, तो सेमी फ्लुइड आपण ज्याला बोलू, ज्याला अर्धद्रव्य आपण ज्याला म्हटलेलं आहे लाव्हारसला, तो जसा बाहेर येतो, तसा तो हळू थंड होत जातो आणि एक पूर्ण घन रूपामध्ये म्हणजे सॉलिडिफाय मध्ये होऊन जातो आणि एका दगडाच्या फॉर्ममध्ये तो एक म्हणजे दगडाचा तो एक रूप घेऊन येतो. म्हणजे त्याच्यावर दगड बनतो. Right. Through the estimated study of the temperature, the density, gravitational force, and the pressure interior was be understood. So यांच्या ज्या ऍक्शन्स झाल्या त्या ऍक्शन्समुळे आपल्याला काय कळतं की खाली डेन्सिटी किती आहे, प्लस ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे. त्याच्यानंतर आपण याच्यानंतर कळतं की टेम्परेचर एक्झॅक्टली किती आहे. सो फॉर इन्स्टन्स इफ वी डीप इन द सेम माइन तो त्याचा एक एक्झाम्पल त्यांनी दिलंय की जर बघा आपण जसं
कोणत्याही खोलामध्ये जातो. खोलामध्ये म्हणजे आपण खाणी असते बघा खाणी. त्याला माइन्स म्हणतात. जिथून कोळसा वगैरे आणला जातो राइट. तिथे जर आपण जसं आतमध्ये जाऊ तसं त्या ठिकाणी गरमी आपल्याला होत जाते. टेम्परेचर जिथे वाढत जातं म्हणजे गरमी होत जाते. म्हणजे त्याचा अर्थ काय, की पृथ्वीच्या जसं आपण खाली जाऊ, पृथ्वीच्या पोटामध्ये आपण जसं खाली जाऊ, तसं आपल्याला लावारस आढळून येतो. तसं आपल्या इथली जी गरमी आहे, ती आढळून येते. ती गरमी वाढत जाते. तर त्याचाच अर्थ हे आहे, की जो मॅग्मा म्हणजे जो लावारस बाहेर येतो, तो सुद्धा गरम असतो. हे त्याच्याच एक आपण बोलतो ना, एक शुअरिटी देणारा एक थिंग आहे. सर्टिफाईड करणारं ते एक थिंग आहे. अ, तर त्याच्यात आपण बघू शकतो आणि प्लस जो सेमिक वेव्हज बद्दल हे आपण जे बोलतो, की बघा जो खालचा जो लाव्हर ओके दॅट इज इन सेमी लिक्विड फॉर्म राइट. तो आता जर आपण एक्सपेरिमेंटली बघितलं, की बघा ओके तर आपण तेच एक सेम वेव्हज बघितले, की तो बघा आपण जो थांबा 2 मिनिटं एक एक्झाम्पल मी देतो. So this is how we know about how this remix wave created or generated. तशा प्रकारे आपण बघितलं की भूतरंग म्हणजे भूकंपाचे तरंग कशा प्रकारे जनरेट होतात ते आपण पाहिलेलं आहे. तर त्या जे तरंगामुळे हे करू शकतो काय आपण एक अनुमान लावू शकतो की वेलॉसिटीज त्या तरंगाचे किती असेल. वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी मीन्स व्हॉट की स्पीड स्पीड एका डायरेक्शन सर्टन डायरेक्शन मध्ये जर कोणती गोष्ट जात असेल विथ द सर्टन स्पीड डिस्प्लेसमेंट दॅट इज कॉल्ड द वेलॉसिटी. तर त्या तरंगाचे जे डिस्प्लेसमेंट होत आहे त्याच्यानुसार आपण थोडं अनुमान करू शकतो की ते तरंग पुढे जाऊन कोणाला आदळतील. तर त्याच्यामुळेच बघा दॅट इज द एक्झाम्पल की जेव्हा पण आपण जर बघितलं की इन केस तुम्ही कधी ऐकलं असेल किंवा कधी न्यूजमध्ये बघितलं असतं की मलेशिया वगैरे या देशामध्ये होणाऱ्या भूकंपामुळे कधी-कधी आपल्या देशाच्या चेन्नई वगैरे या साइडला सुनामीच्या लाटा येण्याचे धोका असतात. तर त्याच्याची ते कशामुळे आपण अनुमान येस लावू सर. शकतो? ते कशामुळे आपण अनुमान लावू शकतो? दॅट इज सेइस्मिक वेव्ह. तर हे जे भूतरंग आहे जे आपण बोलतो भूतरंगाचे वेव्हज आहेत, की ते तरंग काय काय शब्द आहे तो थांबा 2 मिनिटं. होतं काय शब्द होता तो ज्वालामुखीच्या बाहेर पडणारा भूकंप लहरी. भूकंप लहरी जे आपण जे बोलू शकतो त्याच्याने आपण ते अनुमान लावू शकतो. तर दिस इज द थिंग की म्हणजे घटना घडत आहे दुसरीकडे बट दॅट इज इम्पॅक्टिंग ऑन आपण समजू शकतो घटना घडत आहे कुठे मलेशियामध्ये या देशामध्ये. परंतु त्याचा इम्पॅक्ट कुठे पडत आहे आपल्या चेन्नई साइडला म्हणजे कुठे आपल्या भारताला. तर त्याचा अर्थ काय की त्याचे जे वेव्हचे डायरेक्शन आहे ते कशामुळे आपण हे करू शकतो की त्यांचं वेग, वेलॉसिटी या गोष्टीवरून आपण त्यांचा एक अनुमान लावू शकतो आणि आपल्याला कळतं. सो दिस इज ऑल डिपेंड्स ऑन दिस वेलॉसिटी ऑन थिंग आणि ते पण कशामुळे सेमिक्स वेव्ह. सर हां, बोला. हां, बोला, सर बोला. माझ्या ओके. तसे नेक्स्ट वी विल सी आता तुम्हाला कळलं कसं तुम्हाला माहिती आपण बघूया. जरा विचार करा पृथ्वीच्या एका बाजूच्या खोलावर खणत जाऊन विरुद्ध बाजूला बाहेर येता जाता येईल का? या बाबतीतच तुमच्या कल्पना माहिती लिहून काढा व त्यावर चर्चा करा. एक एक्झाम्पल आहे आपण त्याच्याकडे बघूया नंतर. राइट आपण जसा पाठ संपेल त्याच्यानंतर आपण त्याच्याकडे बघूया. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होता. उष्णतेच्या उत्सर्जनाची प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होऊ गेली. नंतर पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग हा थंड झाल्याने त्या भागाला घनरूप प्राप्त झाले. पृथ्वीचा हा भाग भूकवच म्हणून संबोधला जातो. अजूनही सूर्यमालेचे बाह्य ग्रह वायुरूपेच्या अवस्थेत आहे. तर बघा ह्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया. ह्याचं एक एक्झाम्पल आपण बघितलं की जसं मी तुम्हाला सांगितलं बघा जर गरम हवेला जर आपण थंड केलं ओके किंवा गरम हवा असो किंवा कोणती हवा असो ज्याला आपण जर थंड केलं की ते लिक्विड फॉर्ममध्ये जाते आणि जर लिक्विडला आपण थंड केलं की ते सॉलिड फॉर्ममध्ये हे आपण प्रॉपर्टी सायन्समध्ये पण वाचली होती राइट. सो सो सेम प्रॉपर्टी सेम थिंग आपण पृथ्वीवर सुद्धा ते इम्प्लिमेंट झालेले पृथ्वीवर सुद्धा ते लागलेले आहे. तर त्याच लागण्यामुळे की जो गरम हवेचा जो गोळा होता आपली पृथ्वी तेच थंड होऊन द्रव्य आणि तेच थंड होऊन नंतर जमिनीच्या रूपामध्ये झालेले आहे. So आता आपण बघूया पृथ्वीच्या अंतर्गत रचना. आता आपण वळूया त्या पॉइंटकडे. सो व्हॉट इज दिस अँड the same thing we are going to see in for this composition of the interior or earth's interior. So see, carry out the following activities by dividing the students into the two groups. Okay, that is the activity. Take a clear ball, three colors, red, yellow, and the blue as available in the market. And mark if the red ball is bigger. And roll is the yellow color. आपण activities कडे आपण बघता direct ह्याच्याकडे जाऊया. What is the main material? Main material कडे जाऊया. While going from the Earth's surface to the core, the major changes occur in the temperature and the density. Right. With respect to those two elements, the Earth's interior can be divided into the following layers. So बघा आपण जनरली आपण बघितलेलं आहे की
जसं जसं आपण अर्थच्या कोरमध्ये जातो तसं तसं गरम हे वाढत जाते, राईट. गरम हे वाढत जाते. तर गरमी जसं जसं वाढत जाते तसं तसं आपल्याला कळतं त्याच्या डेन्सिटीज मध्ये सुद्धा चेंजेस होत आहेत, राईट. सो तेच आपण बघूया की त्याच्याच बेसिसवर म्हणजे गरमी आणि डेन्सिटीच्या बेसिसवर म्हणजे गरमी आणि घनताच्या बेसिसवर आपण 3 ते 4 लेयर आपण बनवलेले आहेत. तर ते 4 लेयर कोणते ते आपण बघूया. तर पहिले पृथ्वीचा अंतर्गत विभाग दॅट इज प्रावरण, भूकवच अँड गाभा. तो 3 ऑलरेडी बनवले आहेत, राईट. दॅट इज भूकवच. भूकवच म्हणजे कोणता? आपण जे भूकवच जे आपण खंड वगैरे बघतो महासागरचे कवच ते आपण जे झालं भूकवच. भूकवचला आपण म्हटलेलं आहे की पहिले स्टार्टिंगला 3 लेयर्स आहेत, राईट. दॅट इज क्रस्ट, मेंटल अँड कोर. सो फर्स्ट इज क्रस्ट, second is mental, and third is core. So how we can do this? Let me see. Is there any picture related with that or not? Ha, see here. हेलो हेलो हा बोला. ब्रेक हो रहा है आवाज. ओके. सो नेक्स्ट आपण ओढायचं सी दिस इज हाऊ इफ वी सपोज आपण जर बघा जर कोन मध्ये आपण जर आपलं कापलं अर्थला जर आपण कोन मध्ये कापलं तर अशा प्रकारे आपल्याला दिसते. सो सी दिस इज व्हॉट द क्रस्ट. तर या जो पार्टला अप्पर पार्ट आपण क्रस्ट म्हटलेला आहे आणि देन जो खालचा पार्ट जो पॉइंटेड पॉइंट त्याला आपण कोर म्हटलेला आहे, राईट. आणि जो उर्वरित भाग आहे त्याला आपण मेंटल असं म्हटलेलं दॅट इज द मिडल वन पार्ट, राईट. सो सेम पार्ट त्यांनी काय केलं सी दे डू द सेम थिंग ओव्हर हिअर. सो बघा त्यांनी ऍक्टिव्हिटी कसं सांगितलं कसं करायला सांगितलं त्यांनी एक एक्सपेरिमेंटली करून दाखवलं. पण आपण एक्सपेरिमेंटली जाता आपण डायरेक्टली फक्त फोटोजकडे बघा. तेच बघा की जर मी एक मोठ्या गोळ्यामध्ये छोटा गोळा, छोट्या गोळ्यामध्ये छोटा गोळा, छोट्या गोळ्यामध्ये छोटा गोळा जर ठेवलं तर कसं इमेज फॉर्म होईल तशाच प्रकारे त्यांनी दाखवले की सी आपण जो बाह्य भाग बघितला अर्थचा हा बाह्य भाग. अर्थचा बाह्य भाग आपण बघितला दिस इज व्हॉट द क्रस्ट. ओके. तो क्रस्ट आपण ज्या क्रस्ट म्हणजे काय कॉन्टिनेंटल क्रस्ट अँड ओशन क्रस्ट. तर जी आपण जमीन बघतो बेसिकली त्याला आपण क्रस्ट असं संबोधलेलं आहे आणि क्रस्टच्या जर खालती आपण बघितलं तर आपल्याला आढळून येतं मेंटल. ओके. सो आपल्याला आढळून येतं मेंटल दॅट इज मेंटल. ओके. दॅट इज मेंटल. मेंटललाच आपण बघितलं मेंटललाच हे प्रावरण हा शब्द वापरलेला आहे मराठी मीडियमसाठी. सो बघा बाह्य भाग आहे त्याला बोलले भूकवच दॅट इज क्रस्ट आणि आतल्या भागाला जर आपण बोललो तर प्रावरण दॅट इज मेंटल आणि जो उर्वरित भाग आहे जो उर्वरित हा पूर्ण गोळा आहे त्याला आपण बोललो आहे गाभा. गाभाच म्हणजेच कोर. पण त्याचे पण 2 पार्ट केलेले आहेत. तो फर्स्ट इज बाह्य गाभा म्हणजे आउटर कोर अँड इनर कोर. So this is how we divided that things into the 4 layer. Basically there are 3. Okay, that is crust, mantle and core. म्हणजेच what is that? ओके भूकवच नंतर प्रावरण आणि गाभा. ओके. आणि त्याच्याच पुढे गाभाचे 2 भाग आपल्याला दिसतात. दॅट इज बाह्य गाभा, अंतर्भाग आणि भूकवचचे पण 2 भेटतात कारण खंडीय कवच आणि महासागरीय कवच आणि त्या प्रावरणचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. सो हे पण आपण बघूया की व्हॉट इज उच्च प्रावरण व्हॉट इज उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. व्हॉट इज अप्पर मेंटल अँड लोअर मेंटल ते पण आपण बघूया. सो दिस इज हाऊ इट इज द पिक्चर लुक लाईक. सो पिक्चर कसा दिसतो आपल्याला ते आपण बघूया की सर्वात पहिले अर्थ आपण जो बघितला अर्थच्या वरचा जो कव्हर जो आपण हे बघू जसं मी तुम्हाला सांगितलं महासागराच्या खालची जमीन म्हणजे समुद्राच्या खालची जमीन आणि प्लस आपली खंडनीय जमीन. खंडनीय जमीन म्हणजे कोणते एशिया खंड वगैरे हे आणि आपलं भारत वगैरे हे जे खंडनीय जमीन आणि प्लस महासागराच्या खालची जमीन ते एक झालं आपलं क्रस्ट. ओके. त्यांच्या खाली जर आपल्याला मेंटल सापडतो मेंटल आणि ते पण मेंटल 2 मध्ये डिवाइड केलेले आहेत. एक अप्पर मेंटल आणि लोअर मेंटल. त्याच्याच खाली आपण बघितलं की आपल्याला कोर सापडतो. कोर म्हणजेच गाभा. ओके. त्या गाभाचे पण 2 पार्ट केलेले दॅट इज आउटर कोर अँड इनर कोर. अशा प्रकारे डिवाइड केलेले आहेत. सो आपण त्यांचा एक डेफिनेटली त्यांचं वन बाय वन आपण त्यांचा एक बघूया नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघूया त्याचं डेफिनेटली काय वर्क आहे व्हॉट दे आर डिफाइनिंग. बट बेसिकली बिफोर गोइंग दॅट म्हणजे त्याच्याकडे जाण्याआधी आपण या फिगरकडे बघूया दॅट विल शोज क्लिअरली की inner core, नंतर earth center, then inner core liquid, then outer core we have the liquid again, then we have the that is mantle in solid form. So lower mantle हा एक lower mantle आपण म्हटलेला आहे आणि upper mantle हा फक्त आपण बघू शकतो क्रस्टच्या थोडासा खालचा जो रिजन असेल त्याला आपण म्हटलेला आहे अप्पर मॅन्टल, राईट. म्हणजे आपल्या जस्ट खाली ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त करून आपण बघू शकतो आपण ज्याच्याकडे आपल्याला बोरिंगचं पाणी वगैरे जे काय मटेरियल्स आपल्याला जास्तीत जास्त भेटतात त्याला आपण म्हणतेलं अप्पर मेंटल वगैरे, राईट. ते तिथे भेटतात. तो आपण काय पुढे बघणार आहोत आपण पुढे बघणार आहोत की मेंटल्स मध्ये आपल्याला काय भेटतात अप्पर मेंटल मध्ये काय काय भेटतात प्लस लोअर मेंटल मध्ये आपल्याला काय भेटतात प्लस आपण कोर्स मध्ये आपल्याला काय काय थिंग्स भेटतात ते आपण बघणार आहोत. सो आपण परत बघूया की जो क्रस्ट आहे क्रस्ट हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे. क्रस्ट हा आपल्याला दिसतो सॉलिड फॉर्म मध्ये आणि त्याच्या खाली जो मेंटल आहे मेंटल सुद्धा सॉलिड फॉर्म मध्ये आपल्याला येतो म्हणजे घनरूप मध्ये. परंतु त्याच्या खालती मेंटलच्या एक खालती आपल्याला एक हाईट दिलेली आहे ते हाईट मध्ये पण आपण बघूया
की त्याच्या डेफिनेशन त्याचं काम आपण बघूया. तर ते सुद्धा आपल्याला म्हणजे ते आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये भेटतं. म्हणजे जसं बघा आपल्याला वरती जे गॅसेस वगैरे बेसिकली चांगल्या प्रकारे आपल्याला वातावरण दिसतं, तसं खाली जमिनीखाली नाहीये. हेच मला बोलायचं आहे. सो आपलं जे